आमदार चषक 2016 मध्ये 40+ एकूण 16 टीमची नोंदणी करण्यात आली। यामध्ये सुरुवातीला 40+ या ग्रुपमधून शहाबाज, महापे, सारसोळे, दारावे यांच्यामधून सेमीफायनलसाठी चुरशीची लढत झाली। यामधून दारावे टीमला विजेतेपद मिळाले असून या टीमने सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे। आज या ठिकाणी नवी मुंबईच्या लाडक्या आमदार आदरणीय मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून आमदार चषक या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये या स्पर्धेमध्ये 40+ संघाचे नवी मुंबईतले जे संघ आहेत त्यांना देखील या ठिकाणी समाविष्ट करून त्यांना खेळण्याची संधी आदरणीय आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून आज मिळालेली आहे। मी जरी या ठिकाणी आज प्रभाग क्रमांक 92चा नगरसेवक जरी असलो तरी या ठिकाणी खेळाडू यानंतर मला फार आवड आहे आणि क्रिकेटची जास्त आवड असल्याने क्रिकेटमध्ये खेळण्याचा मला फार आनंद होतो आणि आदरणीय मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून आमचा गावदेवी 40+ क्रिकेट संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला खेळ करून या विजेतेपद बक्षीस मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आदरणीय मंदाताई म्हात्रेंचा आम्ही या ठिकाणी आभार मानतो। आम्हाला या ठिकाणी खेळण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली। बेसिक कन्सेप्ट हाच होता की ज्यावेळेला खेळाचं आपण प्रयोजन करायला ठरवतो त्यावेळेला तो नुसतंच एक इव्हेंट म्हणून त्याच्याकडे न बघता आपल्याला हे बघायला पाहिजे की त्याचं कारण काय आहे। एक तर आजकाल मुलांचं वगैरे जर का बघितलं तर मैदानी खेळ वगैरे सगळे बंद होत चाललेले आहेत। मग अशा वेळेला आकर्षण म्हणून नाईट क्रिकेट आपण ठेवलं, पण त्याच वेळेला बरेचसे विद्यार्थी बरेचसे खेळाडू असे आहेत की जे 40 क्रॉस झालेले आहेत आणि आता मैदानाच्या बाहेर उभं राहून बघतात की बाबा आम्ही खेळत होतो एकेकाळी आणि आता मॅच बघतात। मग त्यांना कुठेतरी ग्राउंडवर आणण्यासाठी मग 40+ हा विषय ठरला। ऑलरेडी 12, 13, 14चं आयोजन होतं, 12, 13, 14च्या परवानग्या होत्या, परंतु झालं कसं की संध्याकाळच्या त्या 24 टीम फुल झाल्या होत्या म्हणून आम्ही मग दिवसा 40+च्या मॅचेस ठेवलेल्या आहेत। त्यांचे बॉडी शेप वगैरे जर का बघितलेत म्हणजे आमच्या वयाच्या मुलांचे जर का तर तुम्हाला पोटाच्या साईजवरून कळेल की खरोखर 40+च्या टीम्सच खेळत आहेत। 2,22,222 प्रथम प्राईज ठेवलेले, 1,51,000 सेकंड आणि 50,000 रुपये तिसऱ्या टीमला। आमदार चषक ह्या ठिकाणी आज होत आहे। आनंदाची गोष्ट अशी आहे 40+ जी एक संकल्पना फार आगळीवेगळी आहे। 40+ म्हणजे 40 वर्षानंतरची मुलं ज्या वेळेला स्थूलता आपल्या शरीराला येते त्यावेळी कुठेतरी खेळलं पाहिजे ही संकल्पना पुढे ठेवून मास्टर कपच्या माध्यमातून 40+ ही संकल्पना पुढे आली। आज त्या 40+चे ह्या ठिकाणी सामने आहेत आणि संध्याकाळी प्रकाश झोतामधले त्या ठिकाणी पुन्हा जनरल सामने होणार आहेत। असा दुहेरी संगम आमच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी साधला गेलेला आहे आणि अतिशय चांगलं वातावरण आहे। ज्या पद्धतीनं आज क्रिकेटच्या सामन्यांसाठी लोक इकडे तिकडे खेळण्याचा प्रयत्न करतात, अशा वेळी एक चांगलं क्रिकेटचं आयोजन, स्पर्धेचं आयोजन ह्या ठिकाणी मंदाताईंच्या माध्यमातून तयार झालेलं आहे। मोठे चषक, प्रचंड त्या ठिकाणी बक्षिसांची लयलूट या ठिकाणी होणार आहे। अशा ह्या वेळेला सगळ्यांनाच त्याचा आनंद होणार आहे। बऱ्याचशा खेळाडूंना ह्या मैदानावर चांगल्या एवढ्या मोठ्या खेळपट्टीवर खेळण्याची संधी त्यांना उपलब्ध होणार आहे आणि सामान्य ते सामान्य क्रिकेटपटू देखील ह्या ठिकाणी चांगला त्यांचा खेळ त्या ठिकाणी खेळू शकतात। अशा पद्धतीची खेळपट्टी आणि अशा पद्धतीनं 4ही बाउंड्री ही ह्या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे 4ही बाउंड्री ह्या ठिकाणी एकत्रित येतात म्हणून कुठल्याही प्रकारचा अडथळ्याशिवाय आणि कुठल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी ह्या ठिकाणी बॉल गेला तिकडे गेला अशा पद्धतीचं न करता सगळ्यांना शांतपणे फक्त क्रिकेट आणि क्रिकेटवरच त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करून खेळण्याची संधी मिळणार असं मैदान असल्यामुळं हे विशेष आमदार चषकाचं इथं त्या ठिकाणी आहे। अतिशय चांगलं आहे। मैदानी खेळाचंच मी मगाशी सुरुवातीलाच बोललो की क्रिकेटच्या सामन्यांमध्ये आज 40+ची लोक 50मध्ये 60मधली लोक ह्या ठिकाणी क्रिकेटपटू खेळणार आहेत। त्यानंतर जनरलमध्ये काही मुलं त्या ठिकाणी खेळतील। ह्या गोष्टींमध्ये मैदानी खेळाचंच त्या ठिकाणी प्रदर्शन होणार आहे कारण एवढे मोठ्या धावपट्टीवर खेळपट्टीवर आपली सगळी मुलं खेळतील तर ह्या खेळांना प्रोत्साहन देण्याचं काम आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून झालं आहे आणि आम्हालाही कार्यकर्ता म्हणून त्यांचा आम्हाला अभिमान आहे। यावेळी उपस्थित खेळाडूंनी आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आभार व्यक्त केले असून 40+च्या खेळाडूंसाठी चांगली संधी उपलब्ध करून दिल्याचं मत व्यक्त केलं आहे। मुळात म्हणजे ही संकल्पना काढलेली आहे ॲक्च्युली हे आपलं आरोग्य वगैरे व्यवस्थित ठेवण्यासाठी सगळ्यांसाठी। तर बहुतेक 5-6 वर्ष झाले
आणि आम्ही मॅचेस खेळतो आणि आमच्या गावाला दिवाळी गाव तर हे दुसरं वर्ष आम्ही खेळतो आणि याचा मला भरपूर फायदा झालेला आहे. आमचं आता एक म्हणजे जवळजवळ आम्ही 15 ते 20 किलो आम्ही कमी केलेलं आहे या 2 वर्षात. तर त्याचा आम्हाला आमच्या शरीरासाठी आरोग्यासाठी म्हणजे फायद्याचंच आहे. आणि आजचं म्हटलं तर एकदम उत्तम असं आयोजन केलेलं आहे. माननीय ममताताई म्हात्रे आम्ही जे 40+ संकल्प हे केलेले आहे ती चांगले आहे आणि आयोजन तर खूपच छान आहे आणि जो मैदान भेटलेला आहे तो तर एकदम मस्त आहे. म्हणजे ते ममताताई म्हात्रेने एक इथे स्टेडियम बनवावं अशी माझी एक इच्छा आहे. 40+ जे आम्ही याच्यातून खेळतो असं आपल्याकडे एक पण मैदान नाही 40+ साठी. दिवाळी गावात आम्हाला मैदानच नाही आहेत. हाय करावा बेलापूर यांना सर्वांना मैदानं भेटलेले आहेत. बस ह्या मैदानाचे जे आयोजन केलेलं आहे जे इकडच्या कमिटीने म्हणजे 40+ कमिटीने ते खूपच छान आहे. मंदाताई म्हात्रेंनी चांगलं पुढाकार घेऊन 40+ या संघांना चांगलं वाव दिलेले आहे आणि हा मैदान सुसज्ज आणि चांगलं हे आयोजन. इथं आमची एकच इच्छा आहे का म्हणजे एक स्टेडियम गाववाल्यांसाठी 40+ यंग स्टार यांच्यासाठी एक स्टेडियम चांगलं बांधून द्यावं हीच आमची इच्छा आहे. अतिशय आनंद वाटतो कारण अशा स्पर्धा होत नाही. कारण प्रकाश ज्योतातल्या होतात परंतु आम्हाला चान्स भेटत नाही. पण आम्हाला जो चान्स मिळालेला आहे तो अतिशय आम्हाला आनंद वाटतो. 40+ बद्दल जो आम्हाला आता ताईंनी जो आदर करून दिला आहे त्याच्याबद्दल खरोखर आम्हाला अभिमान आहे आणि खरोखर आम्ही प्रयत्न करू का जोपर्यंत आम्ही फायनलमध्ये जात नाही तोपर्यंत मी शर्तीचे प्रयत्न करू. 40+च्या अनेक टीमने आम्हाला संपर्क केला की आम्हाला सुद्धा व्यासपीठ मिळालं पाहिजे. आम्हाला खेळायची आवड आहे पण आम्हाला संधी मिळत नाही. अशा मोठ्या ग्राउंडवरती जास्तीत जास्त तरुणांना संधी दिली जाते. पण इथे बघितलं जवळजवळ 16 मॅच 40+च्या आलेल्या आहेत आणि उत्तम प्रकारे खेळतात आहे आणि फिटनेस त्यांचा अतिशय चांगला आहे कारण त्यांची रोजची कुठे ना कुठे प्रॅक्टिस असते पण संधी नसते. म्हणून आज आम्ही त्यांना 40+ वाल्यांना संधी दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे अतिशय उत्साहामध्ये आज ते या ग्राउंडवरती मॅच खेळतात आहे. कारण